हाय. गुढीपाडव्याच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आज गुढीपाडव्याचा व्लॉग करते पण असं पाडवा पाडवा असं काही कव्हर करणार नाही आहे, कारण आमच्याकडे गुढी उभारली जात नाही, म्हणजे इथेही नाही आणि आईकडे पण नव्हतीच. त्यामुळे पूजा झाली आहे, आता स्वयंपाक आहे. त्यातलं खास काय आहे तर सांज्याच्या पोळ्या. शिऱ्याच्या पोळ्याही म्हणू शकतो, गोड शिऱ्याच्या पोळ्या, पण सांज्याच्या पोळ्या असं म्हटलं जातं. तर त्या आज करणार आहोत, म्हणून त्या फक्त शूट करणार आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे. तर कणकेतच करणार आहे, म्हणजे कणके जसं आपण पुरणाच्या पोळ्या मैद्याचं कव्हर घालून केल्या होत्या, तसं हे कणकेचं कव्हर घालून सांज्याच्या पोळ्या करणार आहोत. सगळ्यात आधी आपण पीठ म्हणजेच कणिक भिजवून घेणार आहोत आणि याचं वैशिष्ट्य असं आहे की कणिक भिजवताना आपण अजिबात तेल किंवा तूप काहीही वापरणार नाही आहोत. नुसती पाण्यात ती भिजवून घेणार आहोत आणि ती थोडा वेळ म्हणजे साधारण एक अर्धा तास मुरत ठेवणार आहोत आणि मग ती तिंबणार आहोत. तर आधी कणिक भिजवून घेऊया, म्हणजे ती अर्धा तास भिजेल आणि त्या अर्ध्या तासात आपण शिरा करून घेऊया. तर सुरुवात करूया. 2.5 वाटी रव्याच्या पोळ्या करणार आहोत आणि हा रवा बारीक रवा घ्यायचा आहे, म्हणजे त्या छान होतात. तर 2.5 वाटी रव्याला 2.5 वाटी कणिक, ती कणिक भिजवून घेऊया. 2.5 वाट्या कणिक. कणिक मोजून घेतली म्हणजे ती उरत नाही, उरली तरी काही फरक पडत नाही खरं तर. दुसऱ्या दिवशी किंवा रात्री पोळ्या करू शकतो, पण मोजून घेऊया. थोडंसं मीठ घालणार आहोत. आता आपण कणिक भिजवून घेणार आहोत. एकत्र करून घ्यायची आणि मग ती भिजत ठेवायची. ही कणिक अशी भिजवून झाली की आपण थोडंसं त्याच्यावर पाणी लावून ती भिजत ठेवणार आहोत. इतर वेळेला आपण तेलाचा हात घेतो, पण आत्ता आपण पाणी लावूनच ती ठेवणार आहोत साधारण अर्धा तास. आणि भिजत ठेवताना आपण त्याच्यावर 1-2 असं मुठभर पाणी टाकून ती भिजत ठेवणार आहोत. आणि ही आता झाकून ठेवायची. आता कणिक आपली भिजवून झाली आहे, ती आपण भिजत ठेवली आहे आणि आता आपण रवा भाजून घेणार आहोत. रवा भाजून घेताना आपण तूप अजिबात वापरणार नाही आहोत. भाजताना आपण ते नंतर ज्या वेळेला गूळ आणि पाणी एकत्र करणार आहोत तेव्हा तूप घालणार आहोत. हा असा सोनेरी रंगावर नुसता भाजून घेऊया. आपण 2.5 वाटी रवा घेणार आहोत, त्यामुळे साधारण 3 वाटी ते 3.25 वाटी पाणी त्याच्यात घालणार आहोत शिजताना नंतर. पण आधी रवा भाजून घेऊया. आपला रवा भाजून झालाय, रंग बदललाय, सोनेरी रंग आलाय. आता आपण तो काढून घ्यायचा. कणिक भिजत ठेवली आहे, रवा भाजून झालाय सोनेरी रंगावर. सोनेरी रंग म्हणजे थोडा रव्याचा पांढरा रंग असतो तो बदलतो, तो त्याला जरा ब्राउनिश सोनेरी अशी झाक येते की तो परतून झालाय असं समजायचा. आता आपण रवा थंड होत ठेवणार आहोत आणि बाय दॅट टाईम आपण आता गूळ आणि पाणी, पाक नाही पण गूळ वितळवून घेणार आहोत पाण्यात.
2.5 वाटी रवा घेतलाय, त्यामुळे आपण गूळ सुद्धा 2.5 वाटीच घेणार आहोत. थोडासा तुम्हाला जर गोड जास्त हवे असतील पोळ्या तर जास्त गूळ घेतला तरी चालू शकतो. तर गूळ आपण घेतलाय 2.5 वाटी आणि पाणी 3-3.25 वाटी घेणार आहोत, कारण 2.5 वाटी आपला रवा आहे. खाली उत्तर नाही इकडे. आता काय बोलूच नका त्याला. उतरेल तू बाजून. तर पाणी गरम झालं की आपण गूळ घालणार आहोत. गुळाचा पाक करून नाही घ्यायचा आहे, फक्त गूळ पातळ करून घ्यायचा आहे. तर पाणी गरम झालंय, आता आपण गूळ घालूया. वासुदेवाचा आवाज येतोय का? वासुदेव आलाय आमच्याकडे खाली, दाखवते. तर असा वासुदेव आलेला आहे खाली. 2 जण आहेत. मला खरंच त्यांची कमाल वाटते की त्यांचा आवाज म्हणजे ते इतकं पोटातून गात असतात किंवा म्हणत असतात, आरोळी देत असतात की तो विदाऊट माईक आपल्यापर्यंत पोहोचतो. किती छान वाटतं. आपला गुळाचं पाणी उकळलंय, आपण जाऊया. आता गूळ वितळलेल्या ह्या पाण्यामध्ये आपण तूप घालणार आहोत. म्हणजे तुपाचा स्वाद जो आहे तो आपल्या पोळ्यांना छान लागेल. तुपासाठी हात जरा माझा सैलच असतो. तर आता ह्याच्यात आपण रवा घालणार आहोत आणि रव्याचा शिरा करून घेणार आहोत. पण त्याच्यात आपण जायफळ सुद्धा घालणार आहोत आणि थोडीशी वेलची सुद्धा घालणार आहोत. रादर थोडंसं जायफळ पावडर आणि वेलची असं घालणार आहोत. आणि झाकण न ठेवता आपण हा ढवळत राहणार आहोत. आत्ता तो पातळ दिसतोय, पण तो आळेल, शिजेल रवा, तेव्हा थोडासा गॅस कमी करूया. आणि तसा व्यवस्थित घट्ट होत आला की आपण गॅस घालवणार आहोत. पण आता आपण त्याच्यात वेलची पावडर आणि जायफळ पावडर घालूया. हा कॉन्स्टंट ढवळत राहायचा आहे. छान शिरा झालाय. आय होप तो गोडीला पण व्यवस्थित होईल, कारण गुळाच्या गोडीचं काही सांगता येत नाही. त्यामुळे हे सगळे असे हवेत मारलेले बाणच वाटतात मला बऱ्याच वेळा. आता ही जायफळ पावडर थोडीशी घालणार आहोत आपण. जायफळ पावडर घातली. आता आपण वेलची घालणार आहोत. हा लाकडी चमचा फार बरा पडतो, कारण त्याचा आवाज नाही येत. नाहीतर शिरा किंवा काही असं ढवळण्याची क्रिया असते, त्याला चमच्यांचे आवाज म्हणजे फारच म्युझिक असल्यासारखे वाजत राहतात. त्यामुळे मला लाकडी चमच्यानी असं ढवळणं वगैरे करायला खूप बरं वाटतं. आपला शिरा करून झालाय. वासुदेव आपल्या अख्ख्या पोळीला प्लेबॅक देतोय असं वाटतं मला. सणाचं एक वातावरण निर्मिती होते ते वासुदेव वगैरे आले की.
तर शिरा झालाय. शिरा करून झालाय तो आपण थंड करत ठेवणार आहोत, कारण तो व्यवस्थित थंड झाल्यानंतरच आपण कणकेमध्ये भरणार आहोत. नाहीतर मग पोळ्या लाटतानाच त्या फाटतात फुटतात. तर आय होप तो गार झाल्यावर त्या फाटणार फुटणार नाहीत. तर आपण तो गार करत ठेवूया. आणि तो गार होईपर्यंत परत आपण आता कणिक व्यवस्थित तिंबून घेणार आहोत. ती व्यवस्थित भिजली आहे, ती आता तिंबून घ्यायची. वासुदेव आहेतच, करून घेऊया. तर कणिक आपली भिजली आहे. पाण्याचा हात लावून ती आपण तिंबून घेणार आहोत. पाण्याच्या हाताने भिजवली की ती हाताला अशी फार चिकटतही नाही. आता आपण तुपाचा हात घेऊन ती नीट करून घेणार आहोत. कणकेचा गोळा असा स्मूथ झाला की समजायचं की ती मळून झाली आहे व्यवस्थित. आणि अशी इतकी सैल आहे. कणिक छान मळून झाली आहे, तिंबून झाली आहे आणि ती अशी तकतकती आहे. म्हणजे तिशी स्मूथ सरफेस झाला ना तिचा की समजायचं की ती छान मळली गेली आहे. आपला शिरासुद्धा व्यवस्थित गार झाला आहे. आता आपण कणकेचे आणि शिऱ्याचे एकाच आकाराचे गोळे करून घेऊया, म्हणजे एकाच साईजचे, म्हणजे ते बरं पडतं. तर आता मी शिऱ्याचे गोळे करून घेते. साधारण एवढ्या आकाराचे, म्हणजे माझ्या हाताच्या मावतील एवढ्या चिऱ्याचे मी गोळे करून घेतलेत. आता पोळ्या करायला सुरुवात करूया. पोळीला आपण कणिकच लावणार आहोत लाटताना. आता ही लाटी आपल्याला मोठी करताना बाजूनी पातळ करायचे आणि मध्ये ती जाडच ठेवायची. तर पोळ्या झाल्यात.
त्या आय होप व्यवस्थित झाल्या असतील. काही काही फुगल्यात, काही काही नाही फुगल्यात, पण छान झाल्यात. तर आता हे सगळं अवतार आवरते, खूप छान तयार होते आणि मग तुम्हाला शुभेच्छा द्यायला भेटते. तर आता स्वयंपाक करून झालाय, सांज्याच्या पुड्या उत्तम झाल्या, आता फक्त चव घ्यायची बाकी आहे. देवाला नैवेद्य दाखवून झाले, नटून थटून झाले. आता गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. कदाचित हा ब्लॉग अपलोड होईपर्यंत गुढीपाडवा संपला असेल, पण नवीन वर्ष तर आत्ता सुरू झालंय, त्यामुळे ते तर असणारच आहे. तुम्हाला सगळ्यांना आजच्या गुढीपाडव्याच्या आणि या हिंदू नववर्षाच्या खूप 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 मनापासून शुभेच्छा. हे वर्ष तुम्हाला तुमच्या मनासारखं जाऊ देत, तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करू देत आणि आपण असंच या नवीन वर्षात खूप खूप भेटत राहूया. तोपर्यंत स्टे फिट, स्टे हेल्दी, बी हॅपी अँड बी कन्सिस्टंट. बाय.